हा गाई तर गाईज खाली ती गाडी भरतो तर आम्हाला एवढा पोहोचावा का नाही बघा तुम्ही. इतर आपलं किचनच्या दरवाजा मी तुम्हाला दाखवतोय. फ्रंट साईड दाखवतो आपण. फ्रंट साईड दाखवतो गाईज फ्रंट साईड बघा तुम्ही. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरलोकरचे 305 दिवसाची जर्नी म्हणजे आज आपला 84 दिवस. तर मित्रांनो तुम्ही एकदा व्ह्यू बघा तिसरा बारचा. काहीच एकदम मस्त व्ह्यू आहे. आज मी चला कुठं राहणार ते पण पहाटे आणायला. पहाट्याचा आपला खोडक्या चालू होतं. कोण कोण मी गोकुळ आणि नानी. तर चला आता दूध राहणार. मित्रांनो 2-3 दिवस झालं पाऊस वातावरण ना तर लाईट यूज नाही राहिली. आता शिक लाईट आली तेव्हा मोबाईल चार्जिंग केलं तेव्हा आता शिक ब्लॉगिंग सुरू केली मी. तर आता आहे ना आता लाईट सध्या जाई करते म्हणून नाही सध्या टायमा ब्लॉग पण अपलोड होत नाही त्याच्यामुळे सगळं म्हणजे टाईम मॅनेजमेंट सगळं इस्कू राहिलं आहे. तर चला दूध राहणार. नाना ऑलरेडी पुढे गेली तर बैलाडी घेऊन. गाईच राहणार जाता नानी चिखल घेऊन आमच्या मागायला लागलेली आहे. पण ती चिखल आम्हाला आणू नाही शकत कारण काय आम्ही दौड में हिस्सा किया आहे. फक्त राहणार दुसरं पकडून लागेल आम्हाला. फक्त राहणार दुसरं. चिखलला शांत कोण आणत गाई तांडव झाला असता आजचा तांडव पण चिकून लागलं मला. तर गाई फायनल आपण पोचलो कुठं राहणार. हे बघा हे पण राहणं आपलंच आहे आणि ती वरती पण राहणं आपलंच. ना कधी भरायची बैलगाडी काहीच ना त्यात लगेच भरायची कारण आम्हाला आणले लवक. ओ भाई साहब बहुत मार रहा है क्या. काइज वो मार भी सकता है. उसकी वो अंकुरी देखो गाइज वो भी देख रहा है. तो गाइज फाइनली वो वक्त आ चुका है. नाना अनबॉक्सिंग करने वाले. हाँ नाना ने मैगी अनबॉक्सिंग की. कैसा लगा. तिचं काय सवय मला काय कम केलं तसं कम केलं मारीच्या. तुलाच लई फुगडी घ्यायची होती. फुगडी घ्यायची होती. मग असं असते का फुगडी. मग ते कोण म्हणलं तुला फुगडी खायची तूच म्हणली मग गेली. गाइस 30 HP का मशीन तो कैसे कर रहा है. तो गाइस चलो अभी नाना खाना खाते हैं और लेकिन फटाफट करते हैं हम यहाँ पर पूरे का पूरा बैलगाड़ी में डालने के लिए हो कौले. काय मसाले भात लागत नाही काय बेकार. गाइस देखो हमारे यहाँ मैगी शहर में मैगी को बहुत वैल्यू दी जाती है लेकिन हमारे चावल के लेवल में वैल्यू दी जाती है किसको मैगी को. तर गाइज खाली ती गाडी भरतो तर आम्हाला एवढा पोहोचावा का नाही बघा तुम्ही. इतर आपलं किचनच्या दरवाजा मी तुम्हाला दाखवतोय. फ्रंट साईड दाखवतो आपण. फ्रंट साईड दाखवतो गाइज फ्रंट साईड बघा तुम्ही. गाइज पाणी बघा गाइज सगळं पाणी मिळणार. हे बघा आपलं सगळं काहीच आका वरली मला आका लिहिजा लावा पटकन घरात होईल पण मी टाटान तर काहीच. इकडे बघा किती वाजले तरी
गाईज सीजन येऊन उन्हाळ्याचं उन्हाळ्यात पडतं पाऊस म्हणजे हे झालंय कसं झालं नाही उन्हाळ्याचा पावसाळ्यात उन्हाळा आलाय गाईज असा विषय झालाय तेव्हा पुरं न भरून पाणी चालू आहे. पन्हाळवरून पन्हाळा भरून हो बाई साप काही वावराचं पाणी सासा लागलं बघू शकतो तुम्ही चला काही बघू पाणी किती म्हणजे पाऊस किती वेळ चालतं किती वेळ नाही आम्हाला कळलं नाही सांग कोणाच्या गावात पाऊस झालाय आपला आंबा पण धुवून निघला आंब्याला धोतर निश्चय गाईज पाऊस वाढला पावसाची गती वाढली स्पीड वाढला गाईज तर गाईज रानातून घरी आलो त्याच्यानंतर म्हणलं जर कंटेनर सापडला तरच व्हिडिओ काढीन मला कंटेनर सापडला नाही कारण घरचंच केलं सगळं आवरण्यात तर मित्रांनो आता आम्ही आलो संध्याकाळच्या वाजले 10:30 आम्ही आलो कुठं छतवर आम्ही आलो स्लॅपवर तर सगळीकडे लाईट आहे जवळपास आमच्या ही जी नदी आहे आपली नदीच्या पलीकडे होतं बिडीला सुरू आणि तिकडे तिकडे दाखवतो मी लाईट तिकडे लाईट आहे बघा लाईट बंद करतो मी मोबाईलच्या एकदा कायचे बघा तिकडे आहे बीड जिल्हा तुम्हाला अंदाज दिसा असं 1 2 3 बल्ब आहे जायचं तिथं आहे बीड जिल्हा म्हणजे तिकडं होतं बीड जिल्हा सुरू तर बीड जिल्ह्यात नाही बीड जिल्ह्यात गावठांची लाईट ही कायम सुरू असते म्हणजे फक्त थोडंफार जर वारं वगैरे सुटलं तर तेवढ्यापुरती बंद होती पण त्याच्यानंतर लाईट रात्री म्हणजे रात्री आता आपल्याकडे पाऊस नाही काही नाही वातावरण शांत आहे तुम्ही पाहिलं ना मस्त की चंद्र वगैरे मस्त असं चंद्राचा उजाड पडलेला आहे पण तरी पण ना आपल्या इथं नगरीला आणखी लाईट नाही आहे म्हणजे दुसरीकडे असेल पण या भागामध्ये नाही का कधीच थोडा जरी पाऊस पडला ना तरी लाईट नसते काय प्रॉब्लेम काय नाही ते सांगताच येत नाही आता आली गावठांची लाईट गावठांची कशी टिकते कशी नाही काय सांगता येत नाही आणि नाही त्याचा एक्सपिरियन्स आपण नाही घेतलेला पण गावठांची लाईट आपल्यापासून निघून गेलेली आहे आणखी फक्त कनेक्शन द्यायचे राहिले आहेत झालं चालू तिथं झाली चालू तर तिचं एक्सपिरियन्स होत मग बहुत काय होतं काय नाही पण बिकॉज सध्याचं काय लाईट वगैरे नाही आहे गावठांची सध्या फक्त आपल्याला लोकल आहे तर काहीच आम्ही आता इथं म्हणजे उभा राहिले नाही का आमच्या डोक्यात असा प्रश्न आला म्हणजे आमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन झालं की चंद्र जो असतो सूर्य तर आम्ही आता सध्या तेच मोबाईलवर सर्च राहिलो होतं तर काय बघू आपण काय सांगितलं ते काय तर काहीच मी पिरियड गेलो होतं की दोन्ही सेम असतं आणि यांनी केलं होतं की चंद्र जवळ असतो आहे की नाही तर काय काही नाही मग बघतो तर बघू आपण काय पृथ्वी अंतर साधारण 15 कोटी किलोमीटर 150 मिलियन किलोमीटर 15 कोटी किलोमीटर 15 सूर्य आहे आणि 3,84,400 किलोमीटर चंद्र आहे हा होय तर चंद्र जवळ आहे सूर्य हा लांब आहे तर असं म्हणजे अशी द्या मी म्हणजे आता छत्र असं फिरता थंडगार हवेत काय म्हणतो प्रश्न मारला तर चंद्र हा जवळ आहे सूर्य हा लांब आहे तर तुला असे छोटे क्वेश्चन येतात ना लगेच सॉल्व केले पाहिजे आता हा लगेच तो क्वेश्चन आला लगेच त्याचं लगेच सॉल्व केलं तर काही मी शॉर्ट व्हिडिओ पण नाही का यूट्यूबवर सोडत आहे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही नाही का तुम्ही फीडबॅक देत चला कारण कसं माहिती का शॉर्ट व्हिडिओ मी डेली 2 सोडतो आता आजचा लेख सोडला आहे आता करायचं कामात होतं म्हणजे कामात काय यायचं पाऊस पण ते आबण ते होतं त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे ना सगळं म्हणजे टाईम मॅनेजमेंट काय होत नाही सध्या पण ज्यावेळेस एकदा हे पावसाचं एकदा हे गेलं का टाईम निघून गेला का पाऊस काय म्हणजे अवकाळी पाऊस असतो म्हणजे उन्हाळ्याच्या सीजनमध्ये हा पाऊस असतो तो त्याला आपण अवकाळी म्हणतो अवकाळी पावसाचं काही खरं नसतं ते फक्त 1-2 येत नाही नंतर मग जे सीजन आहे ते सीजन सुरू होतं मित्रांनो आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि जी काही नवीन ऑडियन्स जो आहे त्यांनी पण आले सरशी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो भेटून ब्लॉग मी चला ह्याच कमेंट मी चला बाय बाय